भावनाताई, हा तुमचा गुन्हेगार आहे, याला तुम्हीच शिक्षा द्या. याला मारून काय उपयोग आहे? त्यापेक्षा ज्यांनी माझ्या गळ्यात खरंच मंगळसूत्र घातलंय ना, त्याला माझ्या समोर उभं करा सिद्धिराज. प्लीज प्लीज, माझी रिक्वेस्ट आहे, कारण तो माझा खरा गुन्हेगार आहे. एवढे पैसे सहजपूर्ती. मीच पटकन जवळच्या नर्सरीत जाऊन गार्डनिंगसाठी लागणारं सगळं सामान घेऊन येते. उगाच जयंतची वाट बघत बसण्यात कशाला वेळ वाया घालवायचा. आणि तसंही जयंतने आता मला दार उघडण्याचा ऍक्सेस दिलाय, त्यामुळे मी केव्हाही बाहेर जाऊ शकते. चला जान्हवी मॅडम, लागा कामाला. कसलं भारी वाटतंय बाहेर येऊन. दादा गेट उघडा. कुठे निघालात मॅडम? दादा असं का विचारताय तुम्ही? बाहेर जायचंय मला. सॉरी मॅडम, तुम्हाला बाहेर जाता येणार नाही. का? मॅडम, साहेबांची परवानगी असल्याशिवाय मी कोणालाही घराच्या आतमध्ये सोडू शकत नाही किंवा बाहेर पण. दादा तुम्ही विसरताय का? तुमच्या त्याच साहेबांची बायको आहे मी. माफ करा मॅडम, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण माझ्या बी नोकरीचा प्रश्न आहे. साहेबांनी सांगितलेले नियम मला पाळावेच लागतात. जर मी माझं काम बरोबर नाही केलं तर माझी नोकरी जाईल हो. प्लीज मॅडम, थोडं समजून घ्या ना. दादा अहो असं काय करताय? मला जायचंय बाहेर. प्लीज मॅडम. बरं ठीक आहे. हॅलो सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मॅडमला बाहेर जाऊ दिलं नाही. हो सर, हो ठीक आहे. पिंकी, माझी आई मला म्हणत होती त्या दिवशी मंदिरात ज्या माणसानं देवीचं मंगळसूत्र चोरलं ना, त्या माणसाचा जर स्पर्श तिला झाला तर ती त्या माणसाला ओळखू शकते. बरं, त्याच्यानंतर परत भेटला होता बरं का तिला तो, पण तिला दिसत नाही ना, कुठं निघून गेला. तिनं मला सांगितलं तर मी त्याच्या मागं मागं गेले, पण तोपर्यंत तो माणूस निघून गेला होता. गर्दी होती रे, मला दिसलाच नाही. हो, मी बरी आहे. आरती, मी तुझी माफी मागायला आले होते. अय्यो, माफी का? अगं,
आत्ताच तुमचं लग्न झालंय, तू पहिल्यांदाच या घरी आली आहेस. खरं तर तुझं खूप कौतुक व्हायला हवं होतं आणि घरातलं वातावरणही आनंदी हवं होतं, पण माझ्या या मंगळसूत्रामुळे सगळंच विस्कटलं. ताई, तुम्ही काय सॉरी म्हणताय? अहो, उलट केवढं झाक स्वागत केलं तुम्ही आमचं. खरं तर आम्ही न सांगता लग्न केलंय. माफी तर आम्ही तुमची मागितली पाहिजे. अगं नाही ग, असं काही नाही. काय नणंद भाऊजीच्या गप्पा सुरू आहेत वाटतं. काय ग, घर पाहिलंस का? कसं वाटलं घर? बाबा, झाक आहे एकदम. बरं आहे, दोघं आता दमला असाल, जरा आराम करा. जाग. भावना, एक बोलायचं होतं बाळा. म्हणजे हे बघ, तुझी मानसिक अवस्था काय कळतंय मला, पण तरी मनात एक विचार आला होता. आपलं व्यंकी असं लग्न करून आलाय, आपल्याला सागर संगीत काही करता आलं नाहीये, पण अगं नवी नवरी घरात आलीये, तेव्हा मला वाटत होतं की किमान एक सत्यनारायण घालावा घरात. तुला चालेल का ग? अगं आई, असं चालेल का काय विचारतेस? उलट मला आवडेल. अगं नाही, म्हणजे तुला असं वाटायला नको की आई तुझ्या मनाचा विचारच करत नाही. असं काही वाटणार नाही मला. आणि अगं, एकत्र कुटुंब असल्याचा हाच तर फायदा आहे ना. म्हणजे एक माणूस जर का उदास असेल, नाराज असेल, तर त्याची नाराजी जास्त वेळ टिकूच शकत नाही, कारण घरातला दुसरा माणूस आनंदी असतो ना, मग त्याची पॉझिटिव्हिटी आपल्याकडे येते. हा एवढा समजूतदारपणा कुठून आणतेस का बाळा? ताई, अगं काय सांगतेस? जयंत त्या माणसाला घरी घेऊन आला होता आणि जयंतने सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. ताई, माझा तर विश्वासच बसत नाहीये. हो अगं, पण शानू, ताई, बहुतेक जयंत आला वाटतं. मी तुला नंतर कॉल करते. बाय. शानू. जयंत, थँक्यू सो मच. तुझ्यामुळे माझ्या भावनाताईवर आलेलं एवढं मोठं संकट दूर झालंय. तुझ्या घरच्यांचं नेटवर्क इतकं स्ट्रॉंग आहे ना की मी घरी येण्याआधीच तुला सगळं कळलं, पण मला काही एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागलेच नाहीत. ग्रेट. आणि ऐक ना, भावनाताईंनी सुद्धा तुला थँक्यू म्हटलंय. आणि काय रे, तू आज मीटिंग कॅन्सल केलीस आणि सासवडला गेलास, हे मला का नाही सांगितलंस? कारण तुला सरप्राईज द्यायचं होतं. हे बघ जानू, सकाळी जेव्हा तू भावनाताईशी बोलत होतीस तेव्हा तुझा चेहरा किती डल झाला होता. आणि तुला तर माहिती आहे, मी तुला कधीच डल आणि सॅड बघू शकत नाही. मी ऑफिसला निघालोच, पण माझ्या डोळ्यासमोरचा तुझा तो डल चेहरा जाईच ना. आणि त्यात तुला हर्ट केल्याचं गिल्ट सतत माझ्या मनाला खात होता. म्हणून मी लगेच मीटिंग कॅन्सल केली आणि म्हटलं, ह्या प्रकरणाशी आधी डील करूया. शयन, किती काळजी करतोस ना तू माझी, माझ्या घरच्यांची. ते काय आहे ना, तुझ्याशिवाय माझं या जगात दुसरं कोणीच नाही. मिस्टर कानेटकर, तुम्हाला असं वाटत नाहीये का आज तुम्ही जरा जास्तच लाडात येताय? नाही हो मिसेस कानेटकर, अजिबातच नाही. ते काय आहे ना, मला माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर क्लिअरली दिसतंय की तिला माझे आज खूप लाड करायचे. मी तर फक्त तिचं काम सोपं करतोय. तेव्हा काय आजसाठी एवढे लाड पुरेसे आहेत. जानू, जानू थांब. अरे देवा, आणि गेलोय वाटतं. जयंत, 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 अरे पाणी गेलंय. ओके, कदाचित टाकीतलं पाणी संपलं असेल, मी चेक करतो. जयंत थांब, जरा जपू ना. नाही, टाकी म्हटलं ना की मला जरा भीतीच वाटते.
पाय वगैरे घसरून पडायची. तू जे काही करशील ते जपून करशील. हा हो ग जानू, आणि पडलो तरी त्यात काय. जयंत, तुला कितीतरी वेळा सांगितलं असं अभद्र बोलत जाऊ नको. तू जर पडलास तर मी तुला कसं वाचवू? एकतर मला पोहताही येत नाही. ग जानू, टाकीतल्या पाण्यात कोणी बुडतं का? ते काही मला माहित नाही. तू जे करशील ते जपून करशील. तुला पाण्याची भीती वाटते ना? भीती असं नाही, पण म्हणजे मला ना एकतर पोहता येत नाही, त्यामुळे थोडंसं टेन्शन येत. तुला पाण्याची भीती वाटते जानू. मागे पण आपण आपल्या स्विमिंग पूल मध्ये गेलो होतो तेव्हा तू घाबरलीच होतीस ना. हे बघ, म्हणूनच सांगते, आपण पाण्याचा विषयच काढायला नको. बट दिस इज नॉट फेअर जानू. जस्ट बिकॉज तुला पाण्याची भीती वाटते म्हणून तू काय आयुष्यभर अशीच घाबरून राहणार आहेस का? आय हॅव डिसाइडेड तुला स्विमिंग शिकवायचंय. काय जयंत? अरे पण मी पण काय नाही जानू, तू स्विमिंग शिकणार म्हणजे शिकणार. दॅट्स फायनल. हो ना, जरा अचानकच ठरल्या गोष्टी. काय वाटतं तुम्हाला? अगं बाई, उद्याच? बरं बरं, नाही मी यांच्याशी बोलते, मला एक 10-15 मिनिटं द्या, मी तुम्हाला फोन करते गुरुजी. बरं. अहो गुरुजी म्हणतायत की उद्याचा दिवस चांगला आहे, उद्याच सत्यनारायणाची पूजा होऊ शकते. तर उद्या सकाळी सामान आणून द्याल ना सगळं? कसलं सामान आणायचं? हो, आता मी म्हटलं ना, गुरुजी म्हणतायत की उद्याचा दिवस चांगला आहे, उद्या सत्यनारायण घालू शकतो आपण. अच्छा, बोलणं झालं का तुझं? ठीक आहे. काय झालं? कसला एवढा विचार करताय? लक्ष्मी, अजूनही तोच चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतोय. जो आला होता ना, मीच भावनाचा नवरा आहे असा दावा करणारा. जाऊ द्या, तो तोतया निघाला की नाही? हे परत झालं. माझ्या मनात एक वेगळाच विचार येतो. समजा ज्या माणसानं खरंच भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय तो घरी आला आणि त्याने सिद्ध केलं की हे कृत्य त्यानंच केलंय, आणि समजा तो काही तोतया वगैरे नाहीये, चांगला माणूस आहे, अगदी म्हणजे भल्या घरचा आहे, सगळं व्यवस्थित आहे, पण आपल्या भावनाला जर तो पसंत नसेल, तिला जर ते लग्न करायचं नसेल, तर आपण काय करणार? ठीक आहे, तू जबरदस्तीनं तिची पाठवणी करणार आहेस का? हा विचार तुमच्या मनातच कसा येतो? ज्या भ्याड माणसाने हे कृत्य केलं त्या माणसाच्या घरी मी माझ्या लेकीची पाठवणी करेन? कधीच नाही. या भ्याड माणसाला जावई म्हणून मी कधीच स्वीकारू शकत नाही. हो, जावई तर सोडा, मी त्याला माणूस म्हणूनच माफ नाही करू शकत. भावना, अगं ऐकून मला बायको म्हणाल तर भावना, चूक झाली. मी बायको नाही सिद्धू, असं काही होणार नाहीये. अरे तो माणूस खोटा होता म्हणून भावना मॅडमने त्याला एवढा मारलाय. तुझी गोष्ट वेगळी आहे ना. म्हणजे आता भावना मॅडमनाही माहितीये की मी किती चांगला आहे ते, आणि लक्ष्मी काकूंचा तर तू इतका जवळचा मित्र आहेस, तर तुला माफ करतील ते, नक्कीच करतील. तुम्हाला लाज नाही वाटली असं वागताना सिद्धिराज? हा, मी आणि माझ्या आईने तुमच्यावर इतका विश्वास ठेवला आणि तुम्ही आमचा विश्वासघात केलात. सांगा ना, का असं वागलात? आम्ही तुमच्याशी आजपर्यंत आपलं समजून वागलो आणि तुम्ही आता कीर्तनी काय जपलं? का असं वागलात? का? काय बोलतोय यार मी? इतका मोठा गुन्हा केल्यानंतर कोण कसं काय माफ करणार आहे मला? असा विचार तर
विचार तरी कसं काय करू शकतोस तू? काय करून बसलो यार मी, पुरता अडकलोय आता. पूर्वी काय रे, कुठे हरवलायस तू? अगं इतक्या रात्री काय करतेस तू? आधी प्रश्न मी विचारलाय ना, मग आधी उत्तर दे. बोल. काही नाही, मी विचार करत होतो जस्ट. ओ, तू विचार करत होतास? कोणाचा विचार करत होतास? तुला काय करायचंय? असं का वागतोस तू माझ्याशी? पार्टीपासून बघतेय मी, तू विचित्र वागतोयस, नीट बोलतही नाहीयेस माझ्याशी. मी काही विचारलं तर धड उत्तरही देत नाहीयेस तू. बरं, मी तुला एवढे कॉल केले, एकही फोन नाही उचललायस तू माझा. पूर्वी तू मला आता काही विचारू नकोस. तू का आली आहेस एवढं सांग मला फक्त. आजीने बोलवलंय म्हणून आली. आत्ता यावेळी? हो. कुठे आहेत त्या? चल. आजी, अगं तू पूर्वीला कशाला बोलून घेतलीस? अरे वा, तू पण आलास का तिच्या बरोबर? या या, बसा बसा. अरे आधी बैस तरी. मी तुम्हाला यासाठी बोलवलं होतं, उद्या सकाळी तुम्ही दोघांनी पण आपल्या कुलदैवताच्या दर्शनाला जायचं आहे. आजी अगं मला नाही जमणार, म्हणजे मला कामं आहेत उद्या थोडी. तुला मी विचारलं तुला जमणार आहे काय? मी विचारलं का? मी सांगितलं जायचं म्हणजे जायचं. अगं आजी तरी पण नाही. गप, एकदम गप. त्या दिवशी पूर्वीचं रांजणाबरोबर लग्न होत होतं, तू ते होऊ दिलं नाहीस. तुझ्या मनासारखं वागलास तू. आम्ही कुणीतरी तुला एक शब्द तरी बोललो का रे सिद्धू? हा, मग आता मी जे सांगते ते मुकाट्याने ऐकायचं. उद्या सकाळी लवकर उठून आंघोळी करा आणि दोघही कुलदैवताच्या दर्शनाला जायचं. हो, जायचं म्हणजे दर्शन घेऊन यायचं नाही, तिथं नवस बोलायचा. म्हणायचं की देवा, आता या पुढं कोणतीही विघ्न येऊ देऊ नकोस. हे लग्न निर्विघ्नपणे पार पडलं की आम्ही जोडीनं अनवाणी तुझ्या दर्शनाला येतो, हे असं सांगायचंय. काय आता यात कोणताही बदल होणार नाही सिद्धू? काय ग, तुला मान्य आहे ना? हो. मग झालं तर चला आता या. जा म्हटलं ना. आजी येते. मिस्टर कानेटकरांना फोन करून विचारतो. आज जर मीटिंग फिक्स झाली तर फार बरं होईल. जयंत, जयंत, अरे फोन वाजतोय तुझा. जयंत, काय करू? महत्वाचा कॉल असला तर? काय झालं जानू? जयंत, अरे मगाचपासून तुला कोणाचा तरी कॉल येतोय, बघ बोलू. हॅलो. हाय मिस्टर कानेटकर, मी दिग्विजय देशमुखांचा मुलगा बोलतो. लास्ट टाइम आपली मीटिंग पोस्टपोन झाली होती, ती आपण आज करू शकतो का? आज हो चालेल ना, आज करता येईल मीटिंग. एक काम करा, तुम्ही माझ्या घरीच या, लंचसाठी भेटू आपण. म्हणजे कसं आपल्याला निवांत बोलता पण येईल. ओके. मी तुम्हाला लोकेशन पाठवतो. 12:30 वाजेपर्यंत या तुम्ही. चालेल, येतो मी. सी यू. ओके, बाय. जानू, आपल्या घरी गेस्ट येत आहेत जेवायला, तर काहीतरी खास बनव ना मेन्यू. अरे हो, पण कोण येत आहे नक्की? अगं बिझनेसचं नवीन युनिट सुरू करतोय मी, त्यासाठी एक लँड बघितली आहे, त्या लँडचे ओनर येते, महत्त्वाची मीटिंग आहे.
जयंत, तू अजिबात काळजी करू नकोस, मी मस्त बेत करते. आय नो जानू, तू जे काही बनवतेस ना बेस्टच करतेस. बरं मी 1-2 कॉल्स करून येतो, मी आहे रूममध्ये. हो, जयंतला मी सांगितलं तर आहे मस्त बेत करते, पण काय करू? हा, आईला विचारते. आईकडून तिची एखादी बेस्ट रेसिपी मागून घेते मी. उगाच गोंधळात गोंधळ नको. पटकन आईला कॉल करते. वीणा, हा. चहा दे मला आणि डबा दे. भाऊजी एवढं घे. संतोष, अरे घरात पूजा आहे, तू थांबणार नाहीये? आई, मला काम आहेत. हा, रोज उठसूट सुट्ट्या घेतल्या ना तर दिवाळी निघेल माझं. तुमच्याकडे आहे वेळ, तो घालवा याच्यात. वीणा, चहा दे लवकर. हे घ्या. अहो, गुरुजी आले. अरे या नमस्कार. नमस्कार. गुरुजी. नमस्कार गुरुजी. या बसा, बसा. बसा. जरा बघून घ्याल सगळं साहित्य आहे ना नीट. सिंचना, बाळा आरती तयार झाली का बघ, आणि दोघांना म्हणावं या आता. हो आई. दोन वेगवेगळ्या द्रोणामध्ये हळदी कुंकू काढून आणा. अगं बाई, ठेवलं नाही. मी आणते. बर, ओट्यावरच असेल बघ. कसं दिसतंय आपलं न्यूली मॅरिड कपल? सुंदर. वेंकी, झक्कास. ए आई, चल लवकर. आलं काय रे? आई, छोट्या, या या. आरती, ताईडे, या या या. नमस्कार नमस्कार, या या. या या या, आमचं घर म्हणजे धर्मशाळाच आहे. या जेवायला या. संतोष पुरे. अगं, हो ना. वाट लागली. झाली पूजा सुरू व्हायच्या आधीच अपशकुन झाला. आई बाबा, तुम्ही काही करा, कसल्याही पूजा करा, किती पूजा घाला, या घरातली पीडा जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत या घराला काही शांती नाही मिळणार.
हा अपशकुन नाहीये, हा शुभशकुन आहे. बघा ना, सुवासिनीची पावलं उमटली आहेत त्या हळदी कुंकवात. हे तर सौभाग्याचं लक्षण आहे. अहो, कसलं सौभाग्यवतीचं लक्षण? तिच्या नवऱ्याचा अजून काय पत्ता नाही आणि सौभाग्यवतीचं लक्षण म्हणे. अगं ते मंगळसूत्र आतमध्ये ठेव, तेच त्यांना दिसलं असेल म्हणून सौभाग्यवती म्हणाले असतील. तू आता जरा गप्प बसशील का? विणा, जरा बाळा हे आवरून घे. होय. आणि हे बघ, ते द्रोणात भरण्याआधी सगळ्यांना हळदी कुंकू लावशील. हो. अगं ए वीणा, काय करतेस? डोळे फुटलेत का तुझे? कोणाला कुंकू लावतेस? तिच्या लग्नाची स्थिती काय ती अजून आपल्याला माहित नाही, कशाला गुंता वाढवतेस? संतोष, बाबा, मी आत बसते. अगं भावना, पूजा आहे घरात. लक्ष्मी, जाऊ दे ती. जा भाऊ. व्यंकी, चला बसा. आरती, बसा तू. बस बस. दादा, समय लावून घ्या. ओम दीपदेवताभ्यो नमो नमः. पूजा सुरू झाली. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. पहिल्या याच्या सुपारीवरती व्हायचंय. फुल घ्यायचं, तिकडनं पिवळं फुल घ्या. हां, पहिला इथे व्हा. ओम कुलदेवताभ्यो नमः सकल पूजार्थे गंधाक्षरपुष्पं समर्पयामि. वासुदेवताभ्यो नमः सकल पूजार्थे गंधाक्षरपुष्पं समर्पयामि. कुलदेवताभ्यो नमः गंधाक्षरपुष्पं समर्पयामि. सर्वदेवताभ्यो नमः गंधाक्षरपुष्पं समर्पयामि. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. किंचित पाणी ठेवा. नमस्कारं समर्पयामि. बोला श्री सत्यनारायण महाराज की जय. आता तुम्ही उभे राहा आणि सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. आयुष्यमान भव, यशस्वी व कीर्तिमान भव, चित्कामनापूर्ती भव. सुखी राहा. आरती, आईला नमस्कार. देई आई, तुम्हा दोघांना बिल्लाही सुखी ठेव.
सिद्धू आज गाडी आणलीस, आपली बाईक नाही? आपली आपली म्हणजे तुझी तुझी रे. एवढ्या लांबच्या प्रवासाला कशाला पाहिजे बाईक? गाडीच बरी आहे. ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आपण निघालो हे काही कमी आहे का? पण बघ ना, आज किती छान वाटतंय ना, म्हणजे वातावरण किती छान आहे, हो ना सिद्धू? हा म्हणजे ठीक आहे. फायनली मी आणि सिद्धू निघालो. ही अख्खी जर्नी आम्ही एकत्र असू. आज आम्हाला डिस्टर्ब करणारं कोणीही नसेल, फक्त मी आणि माझा सिद्धू. आजचा दिवस एकदम परफेक्ट आहे सिद्धूला प्रपोज करण्यासाठी. पूर्वी आज नाही ना तर मग कधीच नाही. चला निघूया. हो. हॅलो हां सर बोला ना. मिस दळवी, तुमची सुट्टी संपते की नाही अजून? सॉरी सर. अहो आता इथे काम पण वाढलंय, तुम्हाला जॉईन व्हावंच लागेल. आज 2 क्लायंट मीटिंग आहेत, तिकडे तुमची गरज आहे. हो सर, मी आज येते ना मीटिंगला. आज नाही, आजपासून. हो आजपासून येते. मी तुम्हाला डिटेल मेसेज करतोय. ओके थँक्यू. शी, आता आज ऑफिसमध्ये हे मंगळसूत्र लपवत बसायला लागेल. आनंदी या इकडे बस. बरं झालं तुम्ही आलात. ऐका, आज मला ऑफिसला जावं लागणार आहे. तुम्ही घरी नीट राहाल ना? हो भावना, राहील. काय झालं? तुम्हाला काही सांगायचं आहे का? नाही भावना, सांगायचं नाहीये, एक विचारायचं. मग विचारा ना. भावना, काल घरी तो माणूस आला होता, तो कोण होता? कोण माणूस? तो अंगणात आला होता, तो बॅड माणूस आहे का? असं का विचारताय तुम्ही? कारण तो आलेला तुला आवडत नव्हतं, तू सॅड होतीस, तू फाईट पण करत होतीस ना भावना? आनंदी, तो माणूस ना खरंच बॅड होता, म्हणून भावनाही फाईट करत होती. पण आता सगळं ओके आहे. हा, तुम्ही घाबरू नका बिलकुल. हे बघा, भावनाही प्रॉब्लेम मध्ये होती ना, म्हणून ते सगळं झालं. हा, बाकी काही नाही. हो भावना, मला आजीने पण असंच सांगितलं. भावना, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तुला जो कोणी त्रास देईल, तुला जो कोणी प्रॉब्लेम मध्ये टाकेल, त्याला मी डिशम करून फाईट देईन. काय झालं भावना? काही नाही. आमच्या छोट्याशा आनंदींचा इतका मोठा धाडसीपणा बघून मला छान वाटलं. अरे बापरे, लोकेशनही आलं. आनंदी, मला लगेच निघायला लागेल. ना केवढा मोठा आहे बंगला. सिक्युरिटी सुद्धा टाईट दिसते. काय करू? फोन करू की डायरेक्ट आज जाऊ? माझा जयन तुमच्याशी गप्पा मारतो ना, आजपासून ठरलं, मीही तुमच्याशी अशाच गप्पा मारणार. बोलायला, सगळं सांगायला कोणीतरी हक्काचा माणूस असायलाच हवा ना.
बघतो जाऊन. नाही नको, फोन केलेलाच बरा. जानू, जानू, हो जयंत आले. जानू, काय झालं जयंत? जेवण तयार आहे का? हो. हे बघ, मला आता ही मीटिंग ना जेवण करता करताच करावी लागेल, कारण का ह्यानंतरची मीटिंग लगेच शेड्यूल्ड आहे. आता गेस्ट पण येत आहेत, गेट पाशीच असतील. हो जयंत, सगळं जेवण तयार आहे. मी पटकन डायनिंग टेबलवर ठेवते. हां. ओके गुड, तुला तयारीला. हो. शिव, शिव, तथास्तु. तुम्ही म्हणजे मी ज्यांच्या सोबत बिझनेस करणार आहे ते कानिटकर म्हणजे जयंत कानिटकर आहेत, म्हणजे जान्हवीचा नवरा, म्हणजे हे घर जानूचं. प्लीज कम इन, या कम. उत्सवात तर मी सरळ म्हणालो होतो की मी जानूला ओळखत नाही, पण आता ती समोर आली तर काय करायचं? चला लक्ष्मी वहिनी, दादा, पूजा पूर्ण झालेली आहे. येतो मी. खूप धन्यवाद आभार. गुरुजी. या. छान झाली नाही पूजा? हो, सगळं व्यवस्थित पार पडलं. लक्ष्मी, आज आईची उणीव जाणवते का? ती असती आज इथे तर तिला खूप बरं वाटलं असतं. हो ना. काही हरकत नाही. आपण की नाही त्या आल्या ना की पुन्हा एकदा साग्र संगीत पूजा ठेवू. चालेल. व्यंकी भाऊजी, नाही आजीची आठवण येते ते ठीकच आहे. त्या नाहीयेत म्हणून प्रसादातले बदाम तरी खायला मिळतील, नाहीतर काय वेलदोडेच येतील वाट्याला. बरं, मी काय म्हणते, या सगळ्या गडबडीत आपण जान्हवीला सांगितलंच नाहीये अरे हो, व्यंकीचं लग्न झालं ते. व्यंकी, जानूला फोन कर, सांग तुमचं झालं म्हणून. व्यंकी दादाचा कॉल. जानू, कशी आहेस ग बेटा? बाबा मी छान आहे. काय ग, स्वयंपाक झाला का? आई, माझा स्वयंपाक जस्ट झाला. पण हे काय, आज एवढे सकाळ सकाळी व्हिडिओ कॉल कसा? आणि एक मिनिट, तुम्ही सगळे एवढे छान तयार का झालेत? आज काही स्पेशल आहे का? हो जानू, स्पेशलच आहे आज. ए जानू, आमच्याकडे ना तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज? कसली गुड न्यूज? एक मिनिट. हरीश, दाखव. व्यंकी दादा आणि आरती. व्यंकी दादा, तू तुझ्या मनातलं सगळं आरतीला सांगून टाकलंस? आई,
अगं या दोघांचं लग्न ठरलं का? अगं करताय काय विचारतेस? केलं पण बाहेरच्या बाहेर करून आलेत लग्न. काय? एक मिनिट, मला ना काही कळत नाहीये. प्लीज मला सांग ना नक्की काय झालंय. एक मिनिट अगं त्याची मोठी कहाणी आहे, तुला सविस्तर सांगते. कसा झाला प्रवास? छान झाला. लास्ट टाइम आलो होतो घरी. हा, बट आय गेस मी नव्हतो. जानू, गेस्ट आलेत. हो जयंत आले. आई ऐक ना, अगं आमच्या घरीही एक गेस्ट आलेत, तर मी एक काम करते, मी पटकन जयंतला आणि त्यांना जेवायला वाढते आणि मग तुला परत कॉल करते. मला सगळं काही ऐकायचंय. हा अगं हेंकी दादा आणि आरतीचं लग्न झालंय. जानू, हो जयंत आले. मी बघितली तुमची लँड. लोकेशन अगदी ॲप ठिकाणी आहे. बिझनेसमध्ये ही अशी रिस्क घ्यावीच लागते. आता जरी मार्केट डाऊन असलं तरी हे युनिट सुरू करायची इच्छा माझीच आहे. बाय द वे, ह्या मीटिंग नंतर मला अजून एक मीटिंग अटेंड करायची आहे. सो लेट्स टॉक ओव्हर लंच. ओके, मी बघतो जेवण तयार आहे का सगळं. हा जयंत, सगळी तयारी झाली आहे. बघा, आमची टेलिपॅथी. मी तिला तयारीला मदत करायला उठणारच, तेवढ्या तिने सगळी तयारी केलेली. जयंत, जानू, जानू तू प्लेट घेऊन. जयंत ऐक ना, मी वर खोलीत बसून जेवेन आज. ऍक्च्युली मला आईशी खूप अर्जंटली बोलायचंय. काय झालंय, घरी ना खूप मोठी गोष्ट घडलीये. काय झालं जानू? एनी प्रॉब्लेम? नाही रे जयंत, पॉझिटिव्हच आहे. मी सगळं तुला नंतर सांगते. फक्त आज मी वर बसून जेवले तर चालेल का? नो वरीज. तू स्वतःलाही वाढून घेशील आणि त्यांनाही वाढशील का? इट्स ओके जानू, तू जा खाऊन घे. चालेल ना जयंत? हो बाबा, जा. थँक्यू. सो तुम्हाला कळलंच असेल, माझी बायको आपल्याला जॉईन करू शकणार नाही. इट्स ओके, आपण जेवण सुरू करू शकतो.